नमस्कार. चला आज एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलूया. आठवणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग. पण आपण याकडे आज पाहणार आहोत एका वेगळ्या दृष्टिकोनातून. तो म्हणजे हजारो वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या योगसूत्रांमधून. तर मग तयार आहात आठवणींच्या या अद्भुत शास्त्रात एक डुबकी मारायला? सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. कधी विचार केलाय का की आपण आपल्या आठवणी बनवतो की आपल्या आठवणीच आपल्याला बनवतात? म्हणजे आपल्या भूतकाळाचा आपल्या आजवर किती आणि कसा प्रभाव असतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि तोच आपल्याला आजच्या चर्चेच्या मूळ गाभ्याकडे घेऊन जाईल. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आश्चर्य वाटेल, पण हजारो वर्षांपूर्वीचं पतंजली योगसूत्रांमध्ये दिलं गेलंय. आठवणींसाठी त्यांनी एक खूप सुंदर शब्द वापरलाय, स्मृती. आता हा फक्त मेमरी या इंग्रजी शब्दाचा अनुवाद नाहीये, यामागे खूप खोल अर्थ दडलाय. चला तोच अर्थ समजून घेऊया. हे बघा, हे आहे योगसूत्रांमधलं 11वं सूत्र. अनुभूत विषया संप्रमोषः स्मृतीः. फक्त 3 शब्द, पण या 3 शब्दांमध्ये महर्षी पतंजलींनी आठवणीची इतकी अचूक व्याख्या दिली आहे की जणू काही आठवणींचं अख्खं शास्त्रच त्यांनी यात मांडलंय. कमाल आहे नाही का? आता या सूत्राला समजून घेण्यासाठी आपल्याला एका शब्दावर लक्ष द्यावं लागेल, आणि तो शब्द आहे असंभ्रमोषः. याचा अगदी सोपा अर्थ आहे अनुभवलेल्या विषयाला किंवा गोष्टीला चित्तातून म्हणजे मनातून निसटून न जाऊ देणं. याचा अर्थ आठवण ही आपोआप घडणारी गोष्ट नाहीये, तर ती एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, जिथे आपण अनुभवलेल्या गोष्टीला मनात धरून ठेवतो. हे चित्र बघा, म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. बघा, अनुभूत विषय म्हणजे आपण अनुभवलेली कुठलीही गोष्ट, ती आपल्या चित्तात म्हणजे मनात येते. आणि मग असंप्रमोष ही क्रिया तिला तिथेच धरून ठेवते, तिला निसटून जाऊ देत नाही. आणि याचंच रूपांतर होतं स्मृतीमध्ये, म्हणजे आपल्या आठवणीत. आहे की नाही एकदम सोपं आणि लॉजिकल? आता हे सगळं ठीक आहे, पण या स्मृतीचा आपल्याला उपयोग काय? अहो, तिच्याशिवाय आपलं पानही हलणार नाही. साधा विचार करा, आपण रोज घरातून बाहेर पडतो, आपली कामं करतो, पण संध्याकाळी घरी परतण्याचा रस्ता आपल्याला आठवतो तो कशामुळे? याच स्मृतीमुळे. तिच्याशिवाय तर आपलं साधं दैनंदिन जीवनच अशक्य होऊन जाईल. ओके, तर स्मृती म्हणजे काय आणि ती किती गरजेची आहे हे तर आपल्याला कळलं. पण पतंजली इथेच थांबत नाहीत. ते पुढे जाऊन स्मृतीचे 2 महत्त्वाचे प्रकार सांगतात. आणि हे प्रकार समजून घेणं खरं सांगायचं तर आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आपल्या मनःशांतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. चला बघूया कोणते आहेत हे 2 प्रकार. तर हे आहेत ते 2 प्रकार, क्लिष्ट आणि अक्लिष्ट. नावं कदाचित थोडी अवघड वाटतील, पण अर्थ खूप सोपा आहे. क्लिष्ट म्हणजे त्रासदायक, वेदनादायी आठवणी, जी आपल्याला दुःख देतात, गुंतवून ठेवतात. आणि अक्लिष्ट म्हणजे त्याच्या अगदी उलट, ज्या त्रासदायक नाहीत, उलट आपल्या उपयोगी पडतात. आपल्या सगळ्यांच्या मनात या दोन्ही प्रकारच्या आठवणींचा खजिना असतो. आता हे चित्र बघा, काय सुंदर रूपक वापरलंय. डावीकडे बघा, ते धाग्यांचं गुंतलेलं रीळ. अगदी तशाच असतात आपल्या क्लिष्ट आठवणी, गुंतलेल्या, सोडवायला अवघड, त्रासदायक. आणि आता उजवीकडचं ते व्यवस्थित गुंडाळलेलं रीळ बघा, तशा असतात अक्लिष्ट आठवणी, सरळ, सोप्या आणि उपयोगी, आपल्या आयुष्याला एक दिशा देणाऱ्या. सोप्या भाषेत सांगायचं तर क्लिष्ट स्मृती किंवा आठवणी त्या आहेत ज्यांना आपण पुन्हा पुन्हा आठवून विनाकारण दुःखी होतो, आपलं मन खराब करून घेतो. पण अक्लिष्ट स्मृती त्या आपलं आयुष्य सोपं करतात, जसं की सायकल चालवणं किंवा आपल्या घराचा पत्ता लक्षात ठेवणं. या सगळ्या अक्लिष्ट म्हणजे चांगल्या आणि उपयोगी आठवणी आहेत. आत्तापर्यंत आपण आठवणी जपण्याबद्दल, लक्षात ठेवण्याबद्दल बोलत होतो, पण आता आपण एका उलट्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, आणि ती म्हणजे विसरण्याचं महत्त्व. हो, अगदी बरोबर ऐकलत. योगशास्त्रानुसार काही गोष्टी विसरणं हे लक्षात ठेवण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. हे वाक्य बघा, खरंच प्रत्येकाने मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. जे झाले ते झाले, ते पुन्हा पुन्हा आठवून दुःखी होण्यात काही अर्थ नाही. किती साधं पण किती मोठं सत्य आहे यात. भूतकाळातल्या वाईट गोष्टींना, त्या क्लिष्ट आठवणींना उगाळत बसून आपण फक्त आणि फक्त स्वतःलाच त्रास देतो, दुसरं काहीही नाही. आणि इथेच आपल्याला एक निवड करायची आहे. ज्या अनावश्यक, त्रासदायक आठवणी आहेत, ज्या क्लिष्ट स्मृती आहेत, त्यांना जाणीवपूर्वक सोडून द्यायचं, त्यांना विसरून जायचं. असं केल्यानेच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने हलकं, सोपं आणि आनंदी होऊ शकतं. मनावरचं ओझं कमी होऊ शकतं. तर मग ह्या सगळ्या विवेचनाचा सार काय? याचं सार खूप सोपा आणि शक्तिशाली आहे. तो म्हणजे
आपण आपल्या आठवणींचे गुलाम नाही तर मालक बनू शकतो. आठवणींना आपल्यावर राज्य करू देण्याऐवजी आपण त्यांच्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. हे एक कौशल्य आहे जे आपण सगळे शिकू शकतो. आणि हे प्रभुत्व कसं मिळवायचं? तर त्यासाठी या 3 सोप्या पायऱ्या आहेत. नंबर 1, ओळखा. आपल्या मनात डोकावून बघा आणि शांतपणे ओळखा की कोणती आठवण आपल्याला त्रास देते आणि कोणती मदत करते. नंबर 2, निवडा. ज्या चांगल्या, उपयोगी, अक्लिष्ट आठवणी आहेत त्यांना सांभाळून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची 3री पायरी, सोडा. ज्या त्रासदायक, क्लिष्ट आठवणी आहेत ना, त्यांना सोडून द्या, लेट गो. तर आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायलाच हवा की आज या क्षणी अशी कोणती एक क्लिष्ट, त्रासदायक आठवण आहे जिला आपण सोडून देणार आहोत? कोणतं जुनं ओझं आपण आज उतरवून ठेवणार आहोत? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. नक्की विचार करा.